विधानसभा लढण्यासंदर्भात अजित पवारांच्या एजन्सीकडून कर्जत जामखेडमध्ये सर्वे। रोहित पवारांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। अजितदादांनी इंदापूरचा पर्याय ठेवल्याचाही दावा। शरद पवारांसोबत जाणार का या प्रश्नावर अजित पवारांचं नो कमेंट। बारामतीत सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उभं करणं ही चूक, अजितदादांचा पुनरुच्चार। सात ते 8 वेळा बारामतीतून लढलो, आता रस नाही। अजित पवारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण। बारामतीतून अजित पवारांऐवजी जय पवार विधानसभेसाठी मैदानात उतरणार असल्याची चर्चा। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख असणार। काँग्रेसनंच प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री पदाचा चेहरा मात्र निवडणुकीनंतरच ठरण्याची शक्यता। जामिनावर बाहेर असणाऱ्या नवाब मलिकांनी अखेर अजित पवारांसोबत असल्याचं केलं जाहीर। मलिकांच्या एक्स पोस्टच्या प्रोफाईलमध्ये घड्याळाचं चिन्ह। भाजप काय भूमिका घेणार याकडे लक्ष। ₹1500 देऊन सरकारनं बहीण भावाच्या नात्याचा व्यवहार केला। लाडकी बहीणवरून सुप्रिया सुळेंची टीका, तर योजनेमुळे मोठ्या ताईंना पोटदुखी। चित्रा वाघ यांचं प्रतिउत्तर। लाल किल्ल्याच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सेक्युलर सिव्हिल कोडचा उल्लेख। देशातल्या कम्युनल सिव्हिल कोड हटवण्याची गरज व्यक्त केली। एक देश एक निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींची पुन्हा एकदा बॅटिंग। सर्व पक्षांना विचार करण्याचं लाल किल्ल्यावरून आवाहन। ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्र्यात गांधीजी, शिवाजी महाराज, आंबेडकरांसोबत टिपू सुलतानाचे फोटो घेऊन तिरंगा रॅली। पोलिसांच्या हरकतीनंतर रॅलीही काढली। पॅरिस ऑलिम्पिकमधील खेळाडूंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। पदक विजेत्यांचीही साधला मोदींनी संवाद। नागपुरात क्रीडा संकुलाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं फडणवीसांनी केला हात साफ। बावनकुळेंसोबत खेळले बॅडमिंटन, तर आशिष देशमुखांसोबत बुद्धिबळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।